एकतर संजय काकणेंचं स्टेटमेंट मी ऐकलेलं नाही आणि वाचलेलं नाही, त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. सुनेत्रा पवारांबद्दल मी सांगू शकते की सुनेत्रा वहिनींबद्दल एक स्टेटमेंट काँग्रेसने केलं ते अयोग्यच होतं. मी स्वतः काँग्रेसच्या लीडरशिपशी बोलले आणि मी काँग्रेस लीडरशिपचे जाहीर आभार मानते. याचं कारण असं की मी काँग्रेसच्या लीडरशिपशी बोलल्यानंतर अर्ध्या तासातच काँग्रेसनी त्यांचा स्टँड क्लिअर केला आणि हे स्थानिक सोशल मीडियाची त्यांची कोण टीम आहे स्थानिक महाराष्ट्रातली त्यांच्याकडून झालेलं आहे. हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं मत नाही, हे पूर्णपणे देशाच्या काँग्रेसच्या लीडरशिपनी क्लिअर केलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्रातली काँग्रेस आणि देशाची काँग्रेस ह्याच्यामध्ये वेगळी मतं आहेत आणि केंद्रातल्या काँग्रेस पक्षाने स्पष्ट भूमिका केली की कुठल्याही महिलेबद्दल कशाला आपण कुठल्याही व्यक्तीबद्दल असं का बोलावं. टीका करायला मराठी भाषामध्ये खूप ताकद आहे. त्याच्यामुळे जर टीका करायची असेल तर अनेक शब्दांनी ती टीका करते येते, पण कुणाचाही अपमान होईल असं कधीच कोणी बोलू नये. मताचे आम्ही आहोत. आमच्यावर जे संस्कार झाले आहेत त्या संस्कारात कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे जे काँग्रेस प्रेमी होते त्यांचे संस्कार आमच्यावर आहेत. त्याच्यामुळे कुठल्याही व्यक्तीबद्दल महिलेबद्दल मग पुरुष असू दे महिला असू दे त्यांच्याबद्दल टोकाची भूमिका घेणं हे फारसं मराठी संस्कृतीला न शोभणार आहे. त्यामुळे माझी विनम्र विनंती आहे काँग्रेस पक्षालाही की ठीक आहे, जे झालं विषय सोडून देऊया. काँग्रेसनी त्याचं केंद्राच्या काँग्रेसनी मनाचा मोठेपणा दाखवून जे काय करायचं होतं तो निर्णय घेतलेला आहे. त्यांनी ते स्टेटमेंट चुकीचं आहे हे केलेलं आहे. त्याच्यामुळे पुढे जाऊया. कधीतरी ह्या गोष्टी सोडून आपणही मनाचा मोठेपणा करून पुढे जायचं असतं, कारण ह्या देशासमोर आणि या राज्यासमोर खूप मोठं आर्थिक संकट आहे, पाण्याचं संकट आहे, अनेक इन्व्हेस्टमेंट्सचे इश्यूज आहेत. त्यामुळे खूप गोष्टी आज एम्प्लॉयमेंट असेल, नोकऱ्यांचे प्रश्न आहेत, खूप मोठी आव्हानं आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या आव्हानांकडे आपण पुढे सगळे एकत्र मिळून कसे लढणार आहोत याची मला वाटतं आपण सगळ्यांनी काळजी करावी. आणि जर कायदा सुव्यवस्थेबद्दल कोणाला काही अस्वस्थ वाटत असेल तर या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे होम मिनिस्टरही आहेत, त्यांच्याकडे फॉलोअप करावा, पत्र लिहावं आणि करावं, कारण हे खूप सेन्सिटिव्ह इश्यूज आहेत. आणि योगायोगाने तुम्ही बीडचा विषय काढला म्हणून सांगते की बीडच्या विषयाबद्दल मी स्वतः पार्लमेंट झाल्यावर माननीय मुख्यमंत्र्यांना वेळ मागणार आहे. कारण का ज्या पद्धतीने जेलमधून एक मोठी यंत्रणा, एक सिंडिकेट चालवलं जातं अशा अनेक बातम्या वर्तमानपत्रात येत आहेत. आणि ते जर खरं असेल आणि एखादा गुन्हेगार एखाद्या जेलमध्ये बसून राज्यात सिंडिकेट चालवत असेल आणि चुकीची कामं करत असेल तर हे अतिशय चिंताजनक आहे. आणि ह्याच्यात माननीय मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालून हे सिंडिकेट बंद केलं पाहिजे. आणि जो कोणी गुन्हेगार आहे, जो जेलमध्ये आहे, तो जेलमध्ये एका कारणासाठीच त्याला ठेवलेला आहे आणि कोर्टाने ठेवलेला आहे. तर हा कोर्टाचाही अवमान आहे. आणि या राज्यातल्या सगळ्या यंत्रणेला मोठे प्रश्न पडतात की एखादा गुन्हेगार जर जेलमध्ये बसून यंत्रणा चालू असत असेल तर हे सरकारचं आणि पोलिसांचंही अपयश आहे. त्याच्यामुळे ह्याची एक इन्क्वायरी लावावी आणि जर ह्याच्यात तथ्य असेल तर तातडीने माननीय मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत त्यांनी याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे या बीडच्या घटनेमध्ये, अशी मी मागणी त्यांना विनम्रपणे करते.